मध्ये आलेला आहे. आता विषय मंदिराचे आता 3 विषय महत्वाचे विषय तुमच्या समोर मांडले. त्यावर आपल्याला सगळ्यांनी मत मोकळं करायचं, मन मोकळं करून बोलायचं. गुरुपौर्णिमा आहे 29 तारखेला. तर साधारण आपल्याला 50 लोकांचा आपण अंदाज धरला होता. तर आमचे सजिंदर आणि यांचं मत असं आहे की लोकांची संख्या वाढू शकते. तर आपण 150 बोलून 100 वर गेलो. 100 लोकांचा स्वयंपाक आणि गुरुपूजन. गुरुपूजन हे संध्याकाळी होणार 4 नंतर आणि सकाळी अभिषेक वगैरे होईल. हे आपले जे भाविक आहे तिकडे स्थानिक जेवण बरं. त्यामध्ये आपण किंवा एक गोड आयटम आहे आणि भात किंवा खिचडी असे आयटम ठेवूया. आणि त्याच्याबरोबर काय पापड वगैरे स्नॅक्स असतात. तर दुसरा आगामी कार्यक्रम आहे श्रावण महिन्यातला. आता हे मंदिर आपण चांगलं केलंय. इथं बसण्याची व्यवस्था आहे, सगळ्या गोष्टी आहेत. 7 दिवस सकाळी 9 माणसं, संध्याकाळी 9 माणसं. त्याच्या व्यवस्थापन इकडचे स्थानिक लोक आणि कार्यकर्ते करणार. आणि पारायणला समजा याला बसायचं आपल्या समाजापैकी, आपल्या कार्यकर्त्यांपैकी त्याच्यावर मंदिर राहणार. याची हाईट कमीत कमी 12 फूट राहणार. 12 फुटानंतर मंदिर राहणार किंवा 10 फुटानंतर. वाचवाद व्हायला नको म्हणून मी सगळ्यांना आग्रह करतो. आपल्या इकडे स्थानिक जे तरुण आपण जा बाबा आणि परिचय होऊ दे. आपल्या महिला मंडळात माझंच हा आवाज आदे तर फॅमिली, आता आपले चंद्रकांत साहेब हे तुम्हाला 2 शब्द तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमामध्ये सांगतील, तर कृपया करून ऐकून घ्या. केली होती आपले ललित कासार अध्यक्ष यांनी की आजचा जो हा कार्यक्रम कशासाठी घेतला, का घेतला हे आपल्याला मीटिंग मध्ये कळवलेलंच आहे. आणि ही संख्या अशीच नेहमी प्रत्येक वेळेस आपल्याला मीटिंगला बोलवलं गेलं जाईल. त्यावेळेस प्रत्येकाने एक मित्र अजून आपल्या संगती कसा येईल एवढं काम करायचंय. आणि मीटिंगचा विषय असा होता की आज आपण मीटिंग का घेतली की 29 तारखेला आपली पौर्णिमा आहे, गुरु गोरक्षनाथाचे कार्यक्रम आहे. गुरु पौर्णिमा असल्यामुळे आपण तो कार्यक्रम 29 तारखेला घेत आहे. त्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी आपल्या काळेवाडीमध्ये गुरु गोरक्षनाथ मंदिराच्या या ठिकाणी आपण सर्वांनी येऊन आपल्या मंदिराची, आपल्या देवस्थानाची पूजा करायची आहे. त्यासाठी सर्वांनी उपस्थिती दाखवायची आहे. आणि सर्वांना माझं एक सांगणं आहे की आज आपण या ठिकाणी जमलो का, असं नेहमी या ठिकाणी जमले पाहिजे. आणि आपल्याकडून आपले हिंदू लोक जेवढे आहेत, आजूबाजूचे आपले हिंदू लोक येणार आहेत या मंदिरासाठी. पुढे गेले ते काय त्यांचं अशोक पवार आपल्याला आता सांगितलं की आम्ही आमच्या
समाजातर्फे आपल्या हिंदू धर्माच्या तर्फे आम्ही या ठिकाणी आपल्या मंदिरासाठी काय मदत लागली तर आम्ही या ठिकाणी आपल्या मंदिराला मदत करू असं त्यांनी जाहीर केलं. त्याबद्दल त्यांचं आम्ही कौतुक, आमच्या समाजाच्या वतीने आम्ही त्यांचं आभार व्यक्त करतो. आणि असंच सर्वांनी एकत्र येऊन आपण या ठिकाणी आपल्या मंदिराला जास्तीत जास्त संख्येने येऊन आल्यानंतर आपल्याला आता 100 रुपयाची जी आपण दर महिन्याला एक 100 रुपये पावती फाडणार आहे, ती मासिक पावती. तर ती पावती कशासाठी आहे की आपल्या पुढं आपल्या संस्थेच्या माध्यमातून आपल्या या समाजाच्या हितासाठी समाजाचे काही कार्यक्रम निघतील, समाजासाठी काय कुणाच्या अडचणी असतील, हॉस्पिटल असेल, कुणाच्या शाळेच्या मुलाच्या फी असतील, यासाठी आपण किंवा कुठलंही काम आपल्या मंदिराचं असेल तर त्यासाठी आपण ते 100 रुपये निधी म्हणून आपण जमा करत आहोत. तर सर्वांना माझी विनंती आहे, 100 रुपये म्हणजे कशात काय, 100 रुपये हे देणं काही एवढं अवघड नाहीये. तरी सर्वांनी 100 रुपये हे दर महिन्याला जमा करावेत. आणि ललित कासारांनी आतापर्यंत आपल्या या मंदिराचं जेवढं हे वैभव उभं केलं तर त्यासाठी सर्व तुमच्या कार्यकर्त्यांची म्हणजे तुमच्या सर्व सभासदांची, संचालकांची ही मदत वारंवार व्हायला पाहिजे. आणि असंच सगळ्यांचं सहकार्य लाभो असे एवढे 2 शब्द मी बोलवतो आणि माझे 2 शब्द संपवतो. हिंगोलीचे आपले नाथ समाजाचे काय नाव तुमचं? गणपत जाधव हे पण आज आपल्याला बघा या ठिकाणी आज म्हणजे कुठले हिंगोली कुठे आहे, हिंगोलीचे जर आज या ठिकाणी आज उपस्थित झाले तर आपल्या प्रत्येक तालुक्यातून असेच एक कसा उपस्थित होईल याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला तर सगळ्यात महत्वाचं आहे. अण्णा डवळी साहेब आपले कासारवाडी, नाना डवळी साहेब हे कासारवाडीहून आले, यांचा बी आपल्या संस्थेसाठी या ठिकाणी उभे आलेले आहेत. सोनवणे साहेब यांचे पण या ठिकाणी जमा केले तर आपले एकीत्याचं बळ हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यासाठी सर्व समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांना, सर्व संचालकांना माझी विनंती आहे की आपण पुढच्या वेळेस आता 30 आहेत तर 30चे 60 कसे होतील हे प्रयत्न करा आणि पुढच्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त लोक येतील आणि जास्तीत जास्त सभासद वाढवतील. तर एवढेच तुम्हाला विनंती आहे माझी आणि मी माझे 2 शब्द बोलतो. दर्शनाला यायचंय, सेवेचा लाभ घ्यायचा आहे ही विनंती. घरातील सर्व महिलांना आपण आपल्या गुरुपौर्णिमे दिवशी या ठिकाणी उपस्थित दाखवायचे.